नमस्कार नमस्कार मित्रांनो, मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये राकेश आता बँकवाल्यांशी बोलत असतो की तुम्ही माझं 50 कोटीचं लोन कधी सँक्शन करताय? किती वेळा फॉलोअप घ्यायचे, म्हणजे मी किती वेळा फॉलोअप मागे लागलोय, किती दिवस झाले मी तुमच्या मागे लागलोय, तुम्हाला द्यायचे की नाही लोन ते सांगा. माझ्याकडे नाहीतर शेकडो बँक्स पडल्यात माझ्याकडे आता मला तुम्ही लवकरात लवकर लोन दिलंच आता मला तुम्ही लवकरात लवकर लोन दिलंच पेपर्स रेडी, कारण की माझ्याकडे तसे पेपर्स रेडी एका बिझनेस सगळं काही रेडी आहे आणि त्याचप्रमाणे एका बिझनेस डेव्हलपमेंटसाठी लोन आता वन ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर मेंबर आहे आणि सात्विक माझ्याकडे फॅशनचा अंजली आता वन ऑफ भोसलेच्या द सह्या बोर्ड आहेत. डायरेक्टर हो, मेंबर ती आहे. माझी वाईफ आहे. माझ्याकडे सात्विक फॅशनची अंजली ओनर आहे. भोसलेच्या सह्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ती मला माझी लोन वाईफ द्यायचे. आहे. हे सात्विक सगळं आता फॅशनची त्याचं ओनर बोलणं आहे. जे असतं ते तारा त्यामुळे ऐकत लवकरात असते. लवकर आणि मला लोन तिने द्यायचे. त्याच्या हे सगळं फोनमध्ये आता एक त्याचं काहीतरी बोलणं जे असतं ब्लूटूथ ते लावलेलं तारा असतं, ऐकत त्यामधून असते. तिला ते आणि फोनमधून तिने सगळं त्याच्या ऐकायला येत फोनमध्ये असतं. एक राकेश म्हणतो काहीतरी की चला ब्लूटूथ आता लावलेलं सगळा असतं. गेम माझ्या त्यामधून बाजूने तिला फिरणार, ते एवढं फोनमधून मोठं सगळं लोन घेऊन ऐकायला मी येत पसार असतं. होणार. त्याच राकेश वेळेला मग म्हणतो की तिथे चला, तारा येते आता सगळा आणि गेम ताराच्या माझ्या लक्षात बाजूने येतं की फिरणार. तिचं जे एवढं ब्लूटूथ मोठं असतं लोन जे घेऊन तिने लावलेलं मी असतं पसार व्हॉइस होणार. रेकॉर्डरचं त्याच माईक, वेळेला ते मग खाली तिथे पडलेलं तारा असतं येते आणि आणि म्हणूनच ती ताराच्या येते आणि लक्षात म्हणते येतं की की सर हे तिचं काय जे करताय ब्लूटूथ तुम्ही? असतं जे तेव्हा तिने तो लावलेलं म्हणतो की असतं तारा व्हॉइस काय झालं? रेकॉर्डरचं तेव्हा माईक ती विचारते ते की खाली सर पडलेलं तुम्हाला काही असतं हवंय का? आणि म्हणूनच आणि ती तो येते विचारतो आणि की तू म्हणते की अजून सर गेली नाहीयेस हे काय ऑफिसला. करताय तुम्ही? तारा म्हणते की तेव्हा तो सर मी म्हणतो की कसं तारा जाणार आणि माझे काय बॉस झालं? असे इथे तेव्हा असताना ती मी कशी विचारते जाऊ की शकते सर ऑफिसला? तुम्हाला काही काही हवंय गरज का? लागली तेव्हा आणि तो तो विचारतो म्हणतो की की तू अगदी अजून बरोबर गेली आहे नाहीयेस तारा, एक ऑफिसला? नंबरच बघ तारा तू. म्हणते की तेव्हा सर मग मी कसं ताराला तो जाणार? म्हणतो की मी एक आणि मोठा माझे हात बॉस मारणार असं आहे. इथे तेव्हा ती असताना म्हणते की मी सर कशी तुम्ही जाऊ असं शकते घरी ऑफिसला? जाताय, काही काही प्रॉब्लेम गरज तर नाही लागली ना तर? होणार? तो तेव्हा तो दारू म्हणतो पित की असतो त्या अगदी अर्थाने ती बरोबर बोलत आहे असते. तारा. तेव्हा एक तो नंबर म्हणतो की आहेस नाही बघ तू. तारा अगं किती तेव्हा मग किती काळजी ताराला करतेस तू माझी, खरंच तो खूप गोड म्हणतो आहेस तू. की पण मी काळजी एक करू मोठा हात नकोस, मारणार काही आहे. होणार नाहीये तेव्हा आणि ती ना मी म्हणते कुठेही की सर फसणार तुम्ही नाहीये. असं कारण घरी की तसा जाता हातच काही मारलाय प्रॉब्लेम मी. तर नाही ना कारण होणार? की कसं तो माहितीये दारू पित प्रॉब्लेम हा असतो त्या अर्थाने माझ्यापर्यंत ती येऊच बोलत असते. शकणार नाहीये. तेव्हा तो कारण म्हणतो की प्रॉब्लेमलाच मी तारा बाजूला अगं ढकललंय. किती इथे काळजी ना करतेस कोणीही तू माझी. माझ्यावर कोणत्याही खरंच प्रकारचा खूप डाऊट घेऊ गोड आहेस तू. शकणार नाहीये. पण कारण काळजी की करू मी नकोस, सगळ्या काही गोष्टीच होणार त्या नाही. पद्धतीने आणि ना हँडल मी करून कुठेही ठेवल्यात. फसणार नाहीये. म्हणूनच मला कारण कोणालाही की तसा काहीही हातच मला बोलू मारलाय मी. शकत नाहीये कारण की कोणी. कसं माहितीये असं म्हटल्यावर आता ती पुढे प्रॉब्लेम म्हणते की हा सर पण माझ्यापर्यंत काय येऊ करणार शकणार आहात तुम्ही? नाहीये. कारण तेव्हा प्रॉब्लेमलाच ताराला मी तो बाजूला म्हणतो की हे बघ ढकललंय. डार्लिंग, इथे ना मी जे कोणीही काही करणार माझ्यावर आहे ना ते कोणत्याही थोड्या प्रकारचा दिवसात तुला डाऊट घेऊ लक्षात शकणार येईलच. नाही. त्यामुळे काळजी कारण करू की नकोस. मी चलो सगळ्या टेक गोष्टीच केअर, त्या गुड पद्धतीने नाईट. हँडल नाही करून ठेवल्यात. असं म्हणून आता गुड म्हणूनच बाय मला बोलून तो तिथून कोणालाही निघून काहीही जातो. मला बोलू तेव्हा शकत मात्र नाहीये इथे कोणी. ताराने तिच्या असं पायाखाली म्हटल्यावर जे ब्लूटूथ आता स्पीकर ती लपवलेलं पुढे असतं म्हणते की ते सर पटकन ती पण काय बाजूला करणार काढते आहात आणि तो तुम्ही? तिथून तेव्हा निघून गेलेला ताराला असतो. तो म्हणतो की कारण हे की बघ जे काही डार्लिंग, राकेशचं चाललंय मी ते जे तिच्यावर काही पूर्ण करणार लक्ष आहे ना ठेवून ते असते थोड्या ती. दिवसात तुला राकेश लक्षात आता येईलच. फोनवर घरी त्यामुळे बोलत काळजी असतो करू आणि नकोस. त्याचं काहीतरी चलो बोलणं सुरू टेक असतं. केअर, गुड नाईट तेवढ्यातच पोलीस असं म्हणून घरी आलेले आता असतात गुड बाय आणि बोलून तो ईश्वरी तिथून त्यांना निघून सांगत जातो. असते की तेव्हा राजेश मात्र भोसले म्हणजे इथे आमच्या ताराने जिजूंचं जे तिच्या काही पायाखाली ऍक्सिडेंट जे झालं ब्लूटूथ त्याबद्दल स्पीकर बोलायचं होतं. लपवलेलं असतं तेव्हा ते मग पटकन इन्स्पेक्टर साहेब ती म्हणतात बाजूला की हो काढते मॅडम, आणि तो आमचा तिथून निघून त्याबद्दलचा गेलेला तपास असतो. सुरू आहे. कारण की तर जे काही दुसरीकडे राकेशचं राकेश चाललंय म्हणत ते असतो तिच्यावर की अगं पूर्ण अरे तुला लक्ष ठेवून सांगितलं ना असते ती. डॉक्टर, तू माझं राकेश जास्त आता डोकं खाऊ फोनवर घरी नकोस. बोलत असतो समजलं? मी आणि सांगितलं ना त्याचं तुला की काहीतरी तुझे बोलणं 50 सुरू कोटी असतं. मी तुला देतो तेवढ्यातच म्हणून. पोलीस काळजी घरी करू आलेले नकोस. असतात लवकरात आणि लवकर देतो. ईश्वरी पण त्यांना आता ना सांगत सारखं असते सारखं की फोन करून ना राजेश माझं भोसले असं म्हणजे डोकं खात आमच्या जाऊ नको. जिजूंचं जे मी काही इथे घरात ऍक्सिडेंट असतो, जर झालं कोणाला काही त्याबद्दल समजलं ना बोलायचं तर होतं. त्याचा आणखी तेव्हा मग प्रॉब्लेम होऊ इन्स्पेक्टर शकतो. साहेब म्हणतात की त्यामुळे हो तू इथेच माझं मॅडम डोकं आमचा खाणं बंद त्याबद्दलचा कर बघू. तपास सुरू मला आहे. या तर गोष्टींसाठी दुसरीकडे अजिबात वेळ राकेश नाहीये म्हणत असतो असं तो बोलून की दाखवतो. अगं त्यानंतर अरे मग आता तुला ईश्वरी ही सांगितलं ना सरांना सांगत असते डॉक्टर की तू हो माझं सर, जास्त तुम्ही डोकं खाऊ तपास नको करताय समजलं. पण तुमच्या मी एक गोष्ट सांगितलं ना लक्षात तुला येते की का? तुझे काल 50 ते कोटी मी दोघं तुला देतो जणही म्हणून म्हणजे त्या काळजी करू गोष्टीला जे नकोस. लवकरात लवकर साक्षीदार देतो. होते पण ते आता दोघं ना जणही सारखं आमच्या सारखं इथे फोन आले करून ना होते. माझं असं आता डोकं हे खात जाऊ ऐकल्यावरती नको. मी पोलिसांना इथे धक्का घरात बसतो. असतो. ते म्हणतात जर की काय कोणाला काही बोलताय तुम्ही समजलं ना मॅडम? तर त्याचा ईश्वरी आणखी म्हणते की प्रॉब्लेम हो होऊ मी शकतो. खरं तेच त्यामुळे बोलताय. तू ते उगीचच माझं साक्षीदार डोकं इथे खाणं आले बंद होते कर आणि बघू. त्यांनी आमच्या मला घरी या कॅटरर्सवाले गोष्टींसाठी म्हणून आले अजिबात होते वेळ ते. नाहीये. तेव्हा असं मग तो पोलीस बोलून म्हणतात की दाखवतो. बापरे, त्यानंतर म्हणजे हे मग कसं आता कळलं तुम्हाला? ईश्वरी ही तेव्हा अर्णव सरांना सगळं सांगत सांगायला असते की लागतो हो सर आणि इथे तुम्ही आकेशचं तपास फोनवर करताय बोलणं पण सुरू तुमच्या एक असतं. गोष्ट तो लक्षात येते म्हणतो की का? हे बघ, पुढचे काल काही जे ते काही दोघं गोष्टी जणही आहेत ना म्हणजे मी त्या
लवकरात लवकर तुला देतो, समजलं डॉक्टर? माझं डोकं खायचं नाहीये, मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी करतोय, पण तरीही मला या सगळ्या गोष्टींपासून तू जेवढे लांब ठेवशील ना तेवढं बरं होईल. तुझे पैसे ना मी ते द्यायचे ते देतो, त्यामुळे तू उगीच माझ्या मागे मागे लागू नको, समजलं? असं म्हणून तो आता फोनवर बोलत असतो आणि फोनवर बोलता बोलता राकेश आता पोलिसांपर्यंत येऊन पोहोचतो आणि म्हणतो की अरे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही. तेव्हा मग इन्स्पेक्टर म्हणतात की हो, आमच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी. तेव्हा मग राकेश विचारतो की साहेब कुठपर्यंत आली ही सगळी चौकशी? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो आमची चौकशी चालूच आहे, आम्ही सगळं काम अगदी व्यवस्थितरित्या करतोय, त्यामुळे काळजी करू नका. तेव्हा मग राकेश म्हणतो की धन्यवाद साहेब, म्हणजे तुम्ही इतकी आपुलकीने माझी चौकशी करताय. असं म्हणून आता तो तिथून निघतो आणि त्यानंतर मग ईश्वरीला जो काही संशय राकेशवर यायचा असतो तो चालूच असतो आणि ईश्वरी त्याच बाबतीत आता विचार करत असते की राकेशची काहीतरी गडबड ही नक्की आहे. त्यानंतर मग आता सगळेजण एकत्र जमलेले असतात, मामा आणि बाकीचे सगळे असतात. तेव्हा मग म्हणतात की काय झालं ईश्वरी, काय बोलतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की काही नाही, म्हणजे सगळ्या जणांचं झालंय ना व्यवस्थित, तेच बघत होते. त्याचबरोबर आता मामा म्हणतो की भाऊजी येणार नाही कारण की ते नाही येत तिथे. तेव्हा ऐश्वरी म्हणते की म्हणजे ती कुठे गेले? तेव्हा मामा म्हणतात की अगं ते झोपायला गेले, पण कारण की काय ना उद्या त्यांना सकाळी लवकर पहाटे निघायचे, मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम आहे ना त्यासाठी. तेव्हा मग लगेचच
तेव्हाच वल्लरी म्हणते की काय पण दिवस आलेत. एकेकाळी जो माणूस इतका मोठा बिझनेसमॅन होता, स्वतःचा बिझनेस होता त्याचा, आणि बघा आज त्याला भिकेचे डोळे लागलेले आहेत. दारोदारी गावोगावी मंदिरांसाठी वर्गणी मागत फिरत आहेत भिकारड्यासारखे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही, त्याची काहीच गरज नाहीये मामी. म्हणजे कोणीतरी काहीतरी चांगले कामं करतायत आणि ती सेवेचं काम करतायत, त्यामुळे सेवेकरी आहेत ते. देवाचं जितकं कार्य होतं ते त्यांच्या हातून घडतं, हे पुण्याचंच काम झालं. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की बरं झालं मामा तुम्ही मला सांगितलं, मी तुमच्यासाठी नाश्ता म्हणजेच त्यांच्यासाठी सकाळी जाताना काहीतरी बनवते खायला. तेव्हा आता आजी म्हणते की बरं जावई बापू या कामासाठी बाहेर पडलेले आहेत, ठीक आहे. मग त्यानंतर सगळेजण आता झोपायला जायला तयार असतात. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की थांबा थांबा, कोणी झोपायला जाऊ नका. तेव्हा मग सगळेजण तिच्याकडे बघतात आणि म्हणतात की का गं बाबा काय झालं आज. तेव्हा ती म्हणते की त्याचं काय ना की आपण ना एक गेम खेळायचा नमुताईसाठी, म्हणजे नमुताईला ना घरातल्या प्रत्येकाची ओळख व्हावी ना, त्यासाठी आपण एक गेम खेळूया म्हणजेच ट्रूथ अँड डेअरचा. तेव्हा आजी म्हणते की अगं बाई, आणि आता हा कोणता नवीन गेम काढलास ईश्वरी. ईश्वरी म्हणते की आजी अगं त्यात काही कठीण नाहीये, म्हणजे ना नमुताई ना प्रत्येकाला एक प्रश्न विचारेल, म्हणजे आपण एक बॉटल ठेवायची आणि ती बॉटल फिरवल्यानंतर प्रत्येकाला एक प्रश्न विचारणार नमुताई, ज्याच्याकडे बॉटलचं तोंड येईल त्याला मग प्रत्येकाने आपली खरी खरी उत्तरं द्यायची. याने नमुताईला मदत होईल घरातल्या सगळ्यांना ओळखण्यासाठी. मामा म्हणतो की वा ईश्वरी, हा तर एक नंबर भारी गेम काढलायस तू. आकाश म्हणतो की वा ईश्वरी लेट्स प्ले, अगदी बरोबर वाटतंय तुला. त्यानंतर मग आता मामा म्हणतो की चला सगळ्या जणांनी आता बाटली आण ना. मग तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा मामी म्हणते की हो बाटली म्हटल्यावर कसले हसायला लागलात, आता प्लास्टिकची बॉटल खेळण्यासाठी म्हणतीये ती. तेव्हा मग सगळेजण आता गप्प बसतात. मग त्याचबरोबर आता खेळायला बसलेले असताना नम्रता ही वरतीच उभी असते. त्यावेळेला ईश्वरी तिला म्हणते की नमुताई ये खाली बस. तेव्हा मग आता आकाश तिला हात देतो आणि म्हणतो की ये इथे बस. तेव्हा मग ती पटकन आकाशच्या बाजूला बसते आणि वल्लरी तिच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा आता नम्रता बाटलीचं तोंड फिरवायला घेते. मामा म्हणतो की चला आता बाटलीचं तोंड कोणाकडे थांबते ते बघूया. तेवढ्यातच आता बॉटलचं तोंड फिरत असताना सगळेजण टेन्शनमध्ये असतात की कोणावरती ट्रूथ अँड डेअरची वेळ येते. त्याच वेळेला आता बॉटलचं तोंड फिरत मामाजवळ येतं. आता मामाजवळ तोंड फिरल्यावर सगळेजण जोरजोरात हसायला लागतात की चला आता कोण आहे ते बघूया आपण. मग त्याबरोबर आता लगेचच तो मामा म्हणायला लागतो की आता नम्रता मला काय बोलणार आहेस तू. तेव्हा ईश्वरी म्हणते की विचार. तेव्हा ईश्वरीला आता ती म्हणते की हो विचारते. मग नम्रता म्हणते की बाबा मला तुम्ही तुमच्या आवडीचं गाणं गाऊन दाखवा, म्हणजे तुमचं आवडीचं एखादं गाणं असेल तर ते गाऊन दाखवा. तेव्हा मग लगेचच मामा म्हणतो की अरे बापरे नम्रता, अगं काय बोललीस काय तू, तुला माहितीये का अगं मी गाणं गायला लागलो ना तर हा गेम आहे ना इथेच थांबेलाच, आपला हा गेम पुढे जाऊ शकणार नाही. असं ओरडल्यानंतर लगेचच ईश्वरी तिच्याकडे बघत असते आणि सगळेजण हसायला लागतात. त्याचबरोबर मग आता मामा पुढे गायला लागतो, ठीक आहे मी गातो तुझ्यासाठी गाणं. म्हणजे मी कुठलं गाणं गातो माहितीये का, चाफा बोले ना चाफा चाले ना, असं गाणं बोलत असताना मग सगळेजण हसायला लागतात. नमू म्हणते की काय बाबा तुम्ही पण, आणि मग ते लगेचच पुढे ती बॉटल फिरवायला लागते. आणि त्यानंतर मग बॉटलचं तोंड हे कोणाजवळ येतं याची सगळेजण वाट पाहत असतात. त्याच वेळेला आता बॉटलचं जे तोंड असतं ते वल्लरी पर्यंत येतं. आता वल्लरीकडे तोंड आल्यानंतर मामा म्हणतो की चला म्हणजे वल्लरी तुझ्यावरती आता आलीये वेळ. बरं नम्रता, तुला तुझ्या सासूबाईला जे काही विचारायचंय ना ते अगदी ठणकावून विचार बघा, आणि नको काळजी करू, आम्ही आहोत ना सगळे तुझ्या बरोबर, नकोच घाबरू, असं मामा तिला बोलतो. त्यानंतर मग आता नम्रताला काय बोलावं हे समजत नसतं. तेव्हा नम्रताला विचार पडलेला असतो. मग नम्रता ठरवते की हो मला सांगा आई की तुम्हाला म्हणजे सगळ्यात जास्त काय आवडतं, जगात तुम्हाला सगळ्यात जास्त आवडती व्यक्ती कोण आहे, असं आता ती विचारते. त्यावेळेला लगेचच वल्लरी बोलून दाखवते की मी स्वतः, मला माझ्यासाठी सगळ्यात आवडती व्यक्ती म्हणजे कोण आहे तर मी स्वतः. कारण की मला असं वाटतं की जगातल्या प्रत्येकाने अगदी स्वतःवरती प्रेम केलं पाहिजे, नंतर दुसऱ्यावर. कारण की कसं आहे ना, एखादी व्यक्ती ही दुसऱ्यावर प्रेम करते आणि त्याच्यापेक्षा स्वतःवर करतच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने ना अगोदर स्वतःवरती प्रेम करायला शिकलं पाहिजे आणि त्यानंतरच काहीतरी होऊ शकतं, असं मामी आता बोलून दाखवत असते. त्यावेळेला तितक्यातच राकेश येतो आणि मग मामीच्या उत्तराकडे सगळेजण बघायला लागतात. तेव्हा राकेश आल्यावर म्हणतो की काय करताय सगळे. तेव्हा आकाश म्हणतो की या जीजू तुम्ही पण आम्हाला ऍड व्हा, आम्ही मस्तपैकी गेम खेळतोय. तेव्हा मग लगेचच तो म्हणायला लागतो की वा इंटरेस्टिंग वाटतंय मला, चला मी पण येतो तुमच्यासोबत गेम खेळायला. असं म्हणून आता राकेश पण तो गेम एन्जॉय करायला लागतो आणि खाली बसतो. आणि मग काय खेळायचं नेमकं असं विचारल्यावरती आकाश त्याला सांगतो की नम्रताई बॉटल फिरवणार आणि ज्याच्याकडे बॉटलचं तोंड येईल त्यांनी या सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्यायची जे ती विचारेल. तेव्हा मग राकेश म्हणतो की ओके चालेल. असं म्हणून आता सगळेजण पुन्हा गेमसाठी लागलेले असतात. नम्रता आता बॉटल फिरवते म्हणजेच बॉटल फिरवते. त्यानंतर मग आता बॉटल फिरवत असताना सगळेजण गप्प बसलेले असतात. आणि तेवढ्यात
अर्थातच आता नम्रता इथे बॉटल फिरवते आणि बॉटल फिरवताना सगळेजण आता विचार करत असतात की आता कोणाकडे नेक्स्ट वेळ येणार आहे आणि कोणाकडे जर आली तर पुढे काय करायचं. सगळे आता चिंतेमध्ये असतात. ईश्वरी पण अर्णवकडे हसत बघत असते. त्यानंतर मग नम्रता आता बॉटलचं तोंड फिरवते. त्याच वेळेला पुढचं जे बॉटलचं देंड असतं ते प्रत्येक जण म्हणत असतं की नको, माझ्याकडे नको असं म्हणून हाकलायला बघत असतं. तेवढ्यातच आता बॉटलचं तोंड येऊन थांबतं. ते म्हणजे राकेशकडे. आता राकेशकडे ते बॉटलचं तोंड आल्याबरोबर सगळेजण त्याच्याकडे बघत बसतात. तेव्हा मग आता राकेशला लगेचच अर्णव म्हणतो की चला आता तू नम्रता जिजूंना प्रश्न विचार, कारण की जिजूंवरती वेळ आलेली आहे. आता राकेशवरती जेव्हा वेळ येते तेव्हा वल्लरी त्याच्याकडे बघून हसते, कारण की पुढे काय करायचं हे राकेशला काहीही माहिती नसतं. मग नम्रता ही गप्प बसलेली असते. काय करावं हे तिला काहीच कळत नसतं. तर आता राकेशला काय प्रश्न विचारा नम्रता गोंधळून जाते. मग तेवढ्यातच आता अर्णव म्हणतो की एक मिनिट, आता तू एक काम कर नम्रता, तू जिजूंना प्रश्न विचारू शकते. तुझ्या मनामध्ये काय आहे ते प्रश्न विचारू शकते. तेव्हा मग ती म्हणते की मला समजत नाहीये की जिजूंना मी काय प्रश्न विचारू, आणि ती अगदी गोंधळून गेलेली असते, गपचूप असते आणि तिचा चेहरा देखील पडलेला असतो की मी जिजूंना काय प्रश्न विचारू. तेव्हा राकेश म्हणतो की हो, मी अगदी समजू शकतो नम्रता मॅडम की तुम्ही खूप गोंधळल्यासारखे आहात, पण ना तुम्हाला जरी मला प्रश्न विचारता येत नाही ना तरी मला तुम्हाला मात्र एक गोष्ट सांगायची आहे, अगदी आपुलकीने. ते म्हणजे की तुम्ही ना तुमचं आकाश साहेबांबरोबर जेव्हापासून लग्न झालं ना तुम्ही त्यांच्यासाठी खूप लकी ठरलेले आहात, कारण की ना तुम्ही त्यांच्या आयुष्यामध्ये आलात आणि त्यांच्यावरती अर्णव सरांनी खूप मोठी जबाबदारी सोपवली ऑफिसची, आणि म्हणूनच मला खूप गंमत वाटते. आणि तसंही तुम्ही पळून जाऊन लग्न केलं, पण तुमच्या आयुष्यात हे सगळं होऊनही इतकं चांगलं घडतंय. तुम्ही त्यांच्यासाठी लकी ठरलेले आहात. म्हणजे ना तुम्हा दोघांचंच काय, पण अर्णव साहेब आणि ईश्वरी मॅडम त्यांचंही तसंच झालंय. म्हणजे त्यांनीही पळून जाऊन लग्न केलंय, पण बघा आज किती सुखी आहेत ते. म्हणजे ना तुम्हा भावंडांची ना गंमतच वाटते. म्हणजे दोघांचे लग्न अगदी विचित्र परिस्थितीत झालेत बरं ना, पळून जाऊन वगैरे. परंतु आता सगळं काही सुरळीत चालू आहे याचीच फार गंमत वाटते, हो की नाही. म्हणजे दोन्ही भावंडांचे लग्न हे अजब गजबच झाल्यासारखं वाटते. असं म्हटल्यावर आता राकेश हसायला लागतो आणि त्याचबरोबर ईश्वरीला इथे डाऊट यायला लागतो. ईश्वरी विचारते की जिजू म्हणजे तुम्हाला कसं कळलं की आम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न केलंय? तुमची तर मेमरी गेली ना, मग तुमच्या कसं काही लक्षात आलं असं ईश्वरी त्याला विचारते. आणि तिचा प्रश्न अगदी योग्य असतो. तेव्हा तो म्हणतो की हो बरोबर आहे प्रश्न तुमचा, परंतु ना मला एकदा अंजली मॅडमनी सांगितलं होतं की तुमच्या दोघांचं लग्न कसं झालंय. तेव्हा तिथून अंजली म्हणते की अहो मी तुम्हाला तर यांच्या दोघांच्या लग्नाबद्दल हल्ली तर काही सांगितलं नव्हतं, म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर वगैरे. मग तुम्हाला कसं कळलं? तेव्हा तो म्हणतो की अहो अंजली मॅडम तुम्हीच सांगितलं होतं, नाहीतर मला कुठे कळणार ना, माझी तर मेमरी लॉस झाली. अहो त्या दिवशी नाही का अर्णव साहेब किडनॅप झाले होते आणि तुम्ही त्यांचे लहानपणीचे फोटोज बघत होता आणि त्याच वेळेला तुम्ही मला रडता रडता बोलून गेला होता. तेव्हा अंजली म्हणते की अच्छा हो का, म्हणजे गेली असेल बोलून पण माझ्या येत नाहीये लक्षात, असं ती बोलून दाखवते. पण इकडे त्याच्या या वागण्यामुळे ईश्वरीला मात्र डाऊट येतो, कारण की तिचं त्याचं जे काही वागणं असतं त्यावरून तिला डाऊट घेण्यासारखंच वाटत असतं आणि ती त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. मग आता लगेच मामा म्हणतो की चला आता पुढचा डाव. ईश्वरीला मात्र पूर्णपणे आलेला असतो राकेशवरती अविश्वास, कारण त्याने जे काही करतोय त्याच्या सगळ्या गोष्टी आता ईश्वरीला खटकायला लागलेल्या असतात. कारण की तू जे वागतोय त्याच्याबद्दल तिला जरा डाऊट असतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव ऑफिसला जायला निघालेला असतो. आकाश चल लवकर असा आवाज देतो. त्यावेळेला मग आता ईश्वरी येते आणि आकाश अर्णव निघत असताना ईश्वरी म्हणते की सर मी पण येते तुमच्या बरोबर ऑफिसला. तेव्हा तो म्हणतो की दॅट्स ओके, काहीच प्रॉब्लेम नाहीये, चल तू म्हणजे तू तिथे काही काम आहे का? तसं तर तू ईश्वरी फॅब्रिक्सची ओनर आहेस, त्यामुळे तुला कोणीही काही अडवू शकत नाही. ओके येतेस तर ये तू, नो प्रॉब्लेम असं म्हणून आता ती त्याच्याबरोबर निघते. तेवढ्यात ईशू म्हणते म्हणजे नमू म्हणते की ईश्वरी मी पण येऊ का तुमच्यासोबत ऑफिसला आज? तेव्हा लगेचच आकाश बोलायला लागतो की हो चल ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तेव्हा मग नम्रता पण आज ऑफिसला यायला बघते, पण बल्लेरी मात्र टोकते की काय म्हणजे सगळ्यांनी काय ऑफिसला जाऊन बसायला हवंय. तेव्हा लगेचच मग ईश्वरी म्हणते की अगं म्हणजे मी निघाली आहे ना ऑफिसला, कारण की ना मला जरा कामही होतं आणि शिवाय अंजलीताईंचा वाढदिवस आहे तर त्याची शॉपिंगही करायची होती आणि म्हणूनच हे सगळं करत होते मी. तेव्हा लगेचच मग मामी म्हणते की हो मग तू जा ना, पण नम्रता अगं सगळ्यांनी जर जाऊन बसलं तर घरातली कामं कोण करणार आहे? मग ईश्वरी तू जाशील? ईश्वरी म्हणते की मामी स्वयंपाक वगैरे झालाय पण कसा? वल्लरी म्हणते की स्वयंपाक कसला काय, घरातली बाकीची कामं नाही आहेत का? म्हणजे हिला कुठे काय कसं आहे ते सगळं बघायला नको का? जेवण करताना गडबडायला होतं अजून. तेव्हा मग नम्रता लगेच बोलते की नको राहू दे ईशू, तुम्ही जा, मी थांबते इथे. तेव्हा मग असं बोलल्यानंतर लगेचच नम्रताला ईश्वरी म्हणते की ताई आलेच जाऊन, आणि मग ती निघून जाते. आणि ती निघून गेल्यानंतर नम्रता ही चेहरा पाडून आतमध्ये निघून जाते. मामी मनात खूप खुश असते की वा हे तर भारीच काम केलंस हो वल्लरी तू,
म्हणजे या दोघी बहिणींमध्ये चांगलं फूट पाडण्याचं काम करतेस असंच ना? हळूहळू या नम्रताच्या मनात या ईश्वरीविषयी विष कालवणार मी. या दोघी बहिणींचं जे काही प्रेम होतं ना ते असं उतू जात होतं ना, मग आता या बहिणीच्या प्रेमामध्ये भांडण येऊन याची जागा फक्त जावा घेतील आणि कधीही या दोघींना एकमेकांचं न पटणाऱ्या जावा तयार करणारे मी, असं म्हणून ती मनात खुश होत असते. तर दुसरीकडे आता ईश्वरी आणि अर्णव पुन्हा ऑफिसमध्ये आलेले असतात. तेव्हा तारा जात असताना तिचं लक्ष हे बाहेर जातं. त्याच वेळेला ती बघते की ईश्वरी ही पुन्हा ऑफिसमध्ये आलेली आहे. आता अर्णव ईश्वरी आले हे पाहून तारा जराशी घाबरते की हे काय, आज पण ईश्वरी मॅडम ऑफिसला कसे काय आल्या? तेव्हा मग अर्णव म्हणतो की मी सिंधू, तू इथे तुझं काय काम आहे ते करून घे, तोपर्यंत मी माझी मीटिंग अटेंड करतो. तेवढ्यातच त्याला कॉल येतो आणि तो म्हणतो की येस आय एम कमिंग. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर तुमची मीटिंग दुसरीकडे होते तर तुम्ही मला इथपर्यंत कसं काय सोडायला बघितलं? तेव्हा तो म्हणतो की मी सिंधूर, तुला कळतंय का, तू माझ्यासाठी महत्वाची आहेस आणि तुला मध्येच कुठे सोडू मी? तुला मी ऑफिसला सोडले आणि तेवढे शिर्के येतात आणि मग अर्णव शिर्केंना म्हणतो की मॅडमला काय हवं नको ते सगळं बघा, सगळं व्यवस्थित पण सगळं नीट बघा, असं म्हणून आता तो तिला समजावत असतो. आणि त्यानंतर मग आता या सगळ्या गोष्टी होत असताना अर्णव म्हणतो की तू मी सिंधूर काळजी घे, मी लगेचच मीटिंग संपवतो आणि इथे येतो आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा मग शिर्के आणि ईश्वरीच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्यात तारा गपचूप बाजूला जाते आणि म्हणते की हॅलो राकेश सर, एक न्यूज द्यायची होती तुम्हाला. आजही ईश्वरी मॅडम ऑफिसला आल्या. तेव्हा हे ऐकून राकेशला धक्का बसतो. तो म्हणतो की काय, आजही ती ईश्वरी ऑफिसला आली आहे? तेव्हा ती म्हणते की हो, मला ना काहीतरी डाऊट वाटतोय, म्हणजे काहीतरी नक्की गडबड आहे. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे, हरकत नाही, बरं झालं तू मला सांगितलंस. तू एक काम कर, मी आज सगळं काही घरूनच हँडल करेन असं सांग. शिवाय ती आपण बघ डुप्लिकेट बिल्सची फाईल बनवली होती 35 लाखांची, ती फाईल कोणाकडे वगैरे मला पाठवून दे, म्हणजे मी पुढे बघतो काय करायचं ते. तारा म्हणते की ओके सर, ठीक आहे, मी पाठवते आणि ती फोन ठेवून देते. त्यानंतर वल्लरी मस्तपैकी मोबाईलवरती टाइमपास करत बसलेली असते आणि नम्रताचं इकडून तिकडे काही कामं सुरू असतात आणि ते तेवढ्यातच तिची धावपळ सुरू असते. ती बघून ती म्हणते वल्लरी मनातच की वाह, असं सुनेला काम करताना बघून किती आनंद मिळतो ना मनाला. नंतर मग आता आजी आवाज देते की जरा नम्रता येतेस का ग? तेव्हा नम्रता धावत जाते. नंतर मग नम्रता तिकडे आतमध्ये आजीकडे गेल्यानंतर मामा आवाज देतो की नम्रता बाळ इकडे ये जरा. तेव्हा वल्लरी विचारते की काय काम आहे तुझ्याकडे? वल्लरी मद्रीला तो उत्तर देतो की आता ती समोर आली ना, मग मी सांगेन तेव्हा ऐका. तेव्हा मग ती म्हणते की हा बोला बाबा, काय झालं? तेव्हा मामा म्हणतो की नम्रता, मी बाहेर चाललोय, जर बाजारातून काही आणायचं असेल तर सांग मला आता. तेव्हा ती म्हणते की बाबा आता तरी काही मला सध्या सुचत नाहीये, पण जर सुचलं तर मी तुम्हाला मेसेज करते. तेव्हा बाबा हो असं बोलून तिथून निघून जातात. आणि नंतर मग नम्रता आजीने आवाज दिला तिथे तिचं काम करत असते. तेवढ्यातच तिचा फोन वाजतो आणि फोन वाजल्याबरोबर ती जरा झगमग करत येते आणि फोन उचलते आणि बाजूला येऊन फोनवर बोलत असते की हा हॅलो बोला आकाश. तेव्हा मग ती म्हणते की आकाश तुम्ही एक काम कराल का, आज जरा ऑफिसमधनं लवकर यायला बघाल का? तेव्हा मग मी वाट बघेन, असं म्हणून ती फोन ठेवून देते. आणि वल्लरी आता मनात म्हणत असते की मगाशी जी काही आग लावली ती कमी होती, आता तरी आपल्याला लवकरात लवकर हे सगळं केलं पाहिजे, असं म्हणून आता ती त्याच्याशी फोनवर बोलून झाल्यानंतर तिला म्हणते की काय झालं, फोन होता? मग त्यानंतर मामी म्हणायला लागते की एक काम कर इथे बस. तेव्हा नम्रता काही बसत नसते, पण ती म्हणते की बस ग बस, इथे मला माहिती आहे इतकं मोठं घर आहे, तुला सवय असेल ना इतक्या मोठ्या घराची, म्हणजे इतक्या मोठ्या घराची साफसफाई वगैरे करणं, सगळ्या गोष्टींची तुला सवयच नसेल हो ना. मग त्यासाठी मी एक गोष्ट सांगते तुला, सगळं सवय करून घ्यायची असेल तर बघ मी तुला आता एक गोष्ट सांगते. ईश्वरीने बघ सुरुवातच केली तुझ्यावर सगळं काही टाकण्याची. ती बघ आता मस्तपैकी बाळासाहेबनी सारखी ऑफिसला जाणार आणि तुला इथे घरातलं काम करायला ती थांबवणार. तेव्हा मग नम्रता म्हणते की तसं काही नाहीये, अंजली ताईचा उद्या वाढदिवस आहे ना त्यासाठी शॉपिंग. तेव्हा वल्लरी म्हणते की अगं ते तर फक्त निमित्त झालं ग, म्हणजे ना तिला त्याच्या नावाखाली भटकायलाच हवं असतं ऑफिसमध्ये आणि म्हणूनच ती निघून गेली. आणि नम्रता किती काही झालं तरी तिला माहिती आहे आता तिला घरामध्ये आईची मुलकरीणच मिळाली, म्हणून काय ती मस्तपैकी सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्यावरती टाकते आणि छानपैकी भटकत फिरत असते. तू बघ घरातलं सगळं काही आता उद्या बघ, आता थोड्या वेळासाठी गेली ऑफिसला, उद्या बघ पूर्ण वेळ ऑफिसला जाण्याचा प्रयत्न करणार आणि आज तरी स्वयंपाकच बघितली, पुढे काही बघणार नाही, ती अशीच निघून जाणार आहे. आणि किती काही झालं ना तरीही या सगळ्या गोष्टी ती मॅनेज करायलाच लावणार. आणि एक गोष्ट नक्की आहे ते म्हणजे की तू बघ आता काय करायचं ते, कारण ती तुझ्यासाठी तिच्यासाठी मोलकरीण म्हणून आहे
हा बोला नुसतं बाबा काय ताई झालं? हो बोलून तेव्हा चालणार मामा नाही. म्हणतो की तू आता नम्रता, करत बस मी काम. बाहेर चाललो घरातली आहे. सगळ्या गोष्टी जर तुला शिकून बाजारातून घ्याव्या काही लागतील. आणायचं असेल कारण की तर त्या सांग मॅडम मला काय आता. ऑफिसमध्ये तेव्हा ती जाणार, म्हणते की तू बाबा फक्त आता घरातली तरी काही मोलकरीण मला म्हणून सध्या इथे सुचत घरात नाहीये. राहणार. पण जर असं म्हणून सुचलं आता तर मी पुन्हा तुम्हाला एकदा मेसेज नम्रताच्या करते. मनामध्ये तेव्हा तिने विष बाबा घालून हो, ठेवलेलं असं असतं. बोलून तिथून तर निघून जातात. दुसरीकडे आणि इकडे नंतर आता मग सात्विक नम्रता फॅशनच्या आजीने ऑफिसमध्ये आवाज म्हणजेच दिला तिथे राकेशच्या तिचं काम करत केबिनमध्ये असते. तारा आलेली तेवढ्यातच असते तिचा फोन आणि वाजतो. तिचं काहीतरी सुरू आणि असतं. ती फोन वासमध्ये वाजल्याबरोबर पुन्हा ती काहीतरी जरा लगबग ठेवण्याचा करत प्रयत्न येते करत असते. आणि फोन उचलते तेवढ्यातच आता आणि ईश्वरी बाजूला येऊन तिथे फोनवर येते बोलत असते आणि ईश्वरी की हा, तिला हॅलो, विचारते बोला की तारा आकाश. तू इथे काय तेव्हा करतेस. मग ती म्हणते तेव्हा की मग ती आकाश, म्हणते तुम्ही की एक काम कराल का? तिचा फोन आज येतो जरा तेवढ्यातच ऑफिसमधून ती लवकर फोन यायला उचलते आणि बघाल म्हणते का? की हॅलो तेव्हा मग मी सर वाट मी बघेन जी असं फाईल म्हणून आहे ती ना फोन तुमची ठेवून देते. ती फाईल पाठवून आणि दिलेली आहे वल्लरी लवकरात आता मनात लवकर म्हणत असते तुमच्यापर्यंत की येईल ती. मगाशी जी काही तेवढ्यातच आग आता ती लावली फोन ती ठेवून कमी जाणार. होते. ईश्वरी आता तिच्यापर्यंत तरी येते आणि आपल्याला म्हणते की लवकरात काय लवकर ग हे काय सगळं झालं केलं पाहिजे. म्हणजे तू असं इतकी म्हणून टेन्शनमध्ये आता का ती आली आहेस, त्याच्याशी इतकी फोनवर बोलून घाबरल्यासारखी काय आहेस. झाल्यानंतर ती तिला म्हणते की म्हणते नाही की तसं काही नाही काय मॅडम, झालं? जरा तेव्हा ती मला म्हणते की सरांनी काही एक नाही, फाईल द्यायला फोन होता. सांगितली होती ना, मग ती फाईल त्यानंतर घेण्यासाठी मी मामी आलेले म्हणायला होते. लागते की असं एक म्हणून आता काम ती कर, तिथून इथे फाईल बस. घ्यायला आलेली तेव्हा असते. तेवढ्यात तेव्हा मग ती म्हणते नम्रता काही की बसत नसते. मॅम पण ती काहीच म्हणते नाही की म्हणजे बस थोडा ग, बस कामाचा इथे. लोड होता ना मला माहिती म्हणून, आहे बाकी की असं काहीच इतकं नाही. मोठं असं घर म्हणून ती आहे. तिथून तुला चाललेली सवय असते. नसेल ना इतक्या तेवढ्यातच आता मोठ्या घराची, ईश्वरी म्हणजे ही इतक्या तिथे मोठ्या ती घराची निघून गेल्यानंतर साफसफाई वगैरे राकेशच्या करणं, केबिनमध्ये सगळ्या काहीतरी गोष्टींची शोधण्याचा तुला प्रयत्न सवयच करू नसेल, हो लागते. ना? कारण की मग तिला अगोदरच त्यासाठी डाऊट मी आलेला असतो एक गोष्ट की काहीतरी सांगते तुला. गडबड नक्की आहे. सगळं म्हणून सवय ती करून काहीतरी घ्यायची शोधत असेल तर. असते आणि मग ती बघ, म्हणते की मी तुला ह्याच्या आता एक केबिनमध्ये गोष्ट काहीच सांगते. कसं त्या सापडत ईश्वरीने नाहीये. बघ सुरुवातच काहीतरी केली गडबड तुझ्यावर नक्की सगळं काही आहे असं तिच्या टाकण्याची. मनामध्ये ती विचार बघ, येत आता असतो. मस्तपैकी तेवढ्यातच बाईसाहेबांनी आता विचार फाईल्स केली, वगैरे ऑफिसला सगळं जाणार काही ती आणि तुला बघायला इथे सुरुवात घरातलं करते काम करायला आणि ते म्हणते की थांबवणार. काय ठेवलंय तेव्हा ह्याच्या मग इथे काहीच नम्रता मिळत म्हणते नाहीये. की तसं काही आणि मग नाहीये. त्यानंतर फाईल अंजली बघते तर त्या ताईचा फाईलमध्ये उद्या काहीतरी वाढदिवस आहे ना, वेगळंच त्यासाठी असतं. shopping. ती रुटीनची तेव्हा फाईल वैदेही असते म्हणते की म्हणा, अगं पण ते ती तर गडबडते फक्त की निमित्त नक्कीच झालं काहीतरी गं. आहे. म्हणजे ना तिला तर त्याच्या इथे आता नावाखाली बाहेर लवकर भटकायलाच लवकर हवं तारा ऑफिसमध्ये. येते आणि एका आणि माणसाकडे म्हणते की म्हणूनच ती निघून हे घ्या गेली. फाईल घ्या, ही सरांकडे आणि लवकर कसं आहे द्या. ना, किती आणि काही ईश्वरी झालं आता तरी बाहेर तिला पुढे माहिती येऊन आहे, वाट बघत आता असते तिला अर्णवची. घरामध्ये IT मुलगा तेव्हा घेऊन ईश्वरी मिळाली. गेल्यानंतर म्हणून काय, तारा ती म्हणते की मस्तपैकी मला तरी सगळ्या वाटतं ना की या जबाबदाऱ्या मॅडमला तुझ्यावरती काहीतरी टाकते डाऊट आणि नक्की छानपैकी आलाय, भटकत फिरत काहीतरी असते. गडबड आहे. तू बघ घरातलं तेव्हा सगळं काही. ईश्वरीचं आता डोकं उद्या बघ, एकाच आता बाजूने थोड्या चालत वेळासाठी असतं गेली म्हणजे ऑफिसला. राकेश. उद्या बघ, राकेशने पूर्ण वेळ काहीतरी ऑफिसला गडबड जाण्याचा केली हे प्रयत्न सतत करणार. तिला आणि जाणवत असतं. आज तरी त्याच स्वयंपाकाचं वेळेला जो बघतीये, डॉक्टर पुढे असतो तो काहीही बघणार न्यूरोलॉजिस्ट नाही ती. हा त्याच्या अशीच ऑफिसमध्ये निघून जाणार आला आहे. आणि त्याची कॉलर का आणि धरत होता. किती काही या सगळ्या झालं सगळ्या तरी गोष्टी तिच्या या सगळ्या डोक्यामध्ये गोष्टी सततच्या ती फिरत असतात. manage तिला करायलाच काहीही लावणार. कळत नसतं. आणि एक गोष्ट ईश्वरी ही नक्की विचार आहे, ते करते म्हणजे की की सर आले तू ना बघ की आता आता काय मी करायचं त्यांच्याशी ते. बोलणार कारण आहे. ती तेवढ्यातच तुझ्यासाठी अर्णवची गाडी तू समोरून येते तिच्यासाठी आणि मोलकरीण अर्णव म्हणून आल्याबरोबर आहे. म्हणतो की नुसतं मिसिंदो ताई हो तू बोलून इथे का चालणार वाट नाही. बघतीयस, तू केबिनमध्येच आता करत थांबली बस होतीस ना कामं तू. घरातली. ईश्वरी सगळ्या म्हणते गोष्टी की तुला नाही सर, शिकून घ्याव्या मला लागतील. ना कारण जरा की त्या तुमच्याशी मॅडम काय महत्त्वाचं ऑफिसमध्ये बोलायचंय जाणार, आणि तू म्हणूनच फक्त मी इथे घरातली बाहेरच मोलकरीण थांबले म्हणून होते. इथे घरात तेव्हा राहणार. अर्णव म्हणतो की असं ओके म्हणून आता मिसिंदो पुन्हा बोल एकदा काय झालं. नम्रताच्या तेव्हा ती म्हणते मनामध्ये की सर तिने विष मला घालून राकेश ठेवलेलं असतं. बद्दलचं काहीतरी तर डाऊट दुसरीकडे वाटतोय. तेव्हा इकडे तो तिला आता म्हणतो की सात्विक काय कसला फॅशनच्या डाऊट ऑफिसमध्ये वाटतोय. म्हणजेच तेव्हा ईश्वरी म्हणते की राकेशच्या सर केबिनमध्ये नक्कीच तारा काहीतरी आलेली असते गडबड आणि आहे ना तिचं असं काहीतरी वाटतंय. सुरू तो असतं. राकेश ना ती काहीतरी वासमध्ये लपवतोय पुन्हा हे काहीतरी नक्की. ठेवण्याचा कारण प्रयत्न की करत किती असते. काही झालं ना तेवढ्यातच तरीही या आता सगळ्या गोष्टींना ईश्वरी मला तिथे येते खातायत. आणि ईश्वरी म्हणजे तिला मला डाऊट विचारते येतोय की की तारा, राकेशचं हे तू सगळं काही इथे काय चालू आहे करतेस? नक्की त्या तेव्हा ऑफिसमध्ये, मग ती पण म्हणते त्याची काहीतरी की गडबड वाटतेय. तेव्हा मग ईश्वरीला तिचा तो म्हणतो फोन की येतो, नक्की तेवढ्यातच कशाबद्दल ती फोन बोलतेस उचलते मिसिंदूर, आणि काय म्हणते की बडबडबड. हॅलो तेव्हा सर, ईश्वरी मी सांगते जी की सर फाईल आहे मला ना, एक गोष्ट तुमची सांगा ती की फाईल काल पाठवून ऑफिसमध्ये दिलेली आहे. असताना तो लवकरात लवकर न्यूरोलॉजिस्ट तुमच्यापर्यंत म्हणजेच येईल डॉक्टर ती. राकेशचा तेवढ्यातच कसा आता काय ती येऊ फोन ठेवून शकतो इथे. जाणार. तेव्हा तो ईश्वरी म्हणतो की तिच्यापर्यंत व्हॉट, येते आणि तिथे आला म्हणते की होता. काय गं, मग ईश्वरी काय म्हणते झालं? की हो, म्हणजे काल तू मी त्या इतकी डॉक्टरला आपल्या टेन्शनमध्ये का आली ऑफिसमध्ये आहेस? पाहिलं, इतकी तो त्याला घाबरल्यासारखी काय? ऑफिसमध्ये ती भेटायला म्हणते कसा की काय नाही, आला. तसं काही नाही त्याचबरोबर मॅडम. काल जरा मला कुठल्या सरांनी एक परिस्थितीत फाईल हे द्यायला सगळं झालं सांगितली हे होती ना, आपलं ती लग्न फाईल हे घेण्यासाठी त्या मी राकेशला आलेले कसं होते. काय माहीत असं झालं. म्हणून आता म्हणजे आपलं ती लग्न तिथून
कुठल्या परिस्थितीत झालं, त्याची तर मेमरी गेली ना, मग त्याला ते कसं काय लक्षात आलं. त्यानंतर मग दुसरी गोष्ट ही महत्वाची म्हणजे तो सगळं कसं काय लक्षात ठेवतोय. या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये जरा विचार करण्यासारख्या आहेत की तो काहीतरी नक्की लपवतोय. आणि कालही जेव्हा ते 2 केटरर्स ते लोक बघत होते, आपण शोधत होतो त्यांना, तेव्हाही त्या साक्षीदारांच्या इथेच बरोबर राकेश कसं काय उभा होता. या सगळ्या गोष्टींना विचार करण्यासारख्या आहेत अर्णव सर, त्यामुळे या शोधल्याच पाहिजेत. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे बघ सध्या तरी आपल्याकडे काही पुरावा नाहीये, त्यामुळे तू म्हणतेस त्या गोष्टीतही मला जरा काहीतरी पॉइंट वाटतोय, पण काळजी करू नकोस. तू आता सध्या जास्त या सगळ्याचा विचार करू नकोस. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण आता बरोबर त्या राकेशवरती लक्ष ठेवायचंय. किती काही झालं तरी त्याला पॉइंट मधून सुटू द्यायचं नाही. आणि एकदा की त्या राकेशचं सत्य आपल्याला समजलं की मग आपल्याला सगळ्या गोष्टी पुढच्या सोप्या जाणार आहेत. तोपर्यंत यू रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स अँड बी काम. ओके मिस इंदोर, असं तो तिला बोलतो. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ईश्वरी ही पुन्हा ऑफिसमध्ये आलेली असते आणि कॅन्टीन मध्ये तारा काहीतरी करत असते. आणि तारा राकेशचं जे बोलणं असतं ते ऐकत असते की माझं 50 कोटीचं लोन तुम्ही कधी सँक्शन करताय. आता तिच्या ब्लूटूथ मधून तो आवाज बाहेर येतो. ईश्वरीला तो आवाज येतो आणि ती विचारते की एक मिनिट, हा आवाज हा
राजेश बोसचा होता, बरोबर ना? तेव्हा आता तारा जराशी गडबडते, तिला काय बोलायचं काहीही सुचत नसतं, ती तशीच गप्प असते. त्यानंतर मग आता ईश्वरी अर्णव जवळ येते आणि म्हणते की सर, मी तुम्हाला बोलले होते ना तेच खरं झालं, आणि तो राकेश आपल्याला फसवतो हेच खरं आहे. मी तुम्हाला बोलले होते. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, काय बोलतेस तू, काय पुरावा आहे त्याच्याबद्दल? तेव्हा मग तारा आतमध्ये येते आणि सर बोलायला लागते. तेव्हा अर्णव म्हणतो की 1 मिनिट, तू तिथे बाहेर थांब, तुला मी यायला सांगितलं होतं का? तेव्हा त्यावेळेला ईश्वरी म्हणते की सर, अहो त्याच्यामुळेच तर आपल्याला लक्षात आलंय की तो राकेश हा कुठल्या पद्धतीचा आहे म्हणून. त्या राकेशने हे सगळं घडवलेलं आहे, हे मुद्दाम घडवलेलं आहे, हे तिच्यामुळेच तर लक्षात आलंय. अर्णव म्हणतो की आता या राकेशचा पर्दाफाश होणार, आता या राकेशला मी सोडणार नाही, आता त्याला असा ट्रॅप मध्ये अडकवायचा की त्याचं सगळं सत्य हे सगळ्यांसमोर आलंच पाहिजे. आता नेमकं पुढे काय आणि कसं घडणार पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.